हा हे ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डपावर थापतून तू नादान, डपावर थापतून तू नादान, डपावर थापतून तू नादान. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण. शंभूराजाचं गातो गुणगान जी जी, शंभूराजाचं गातो गुणगान जी जी, शंभूराजाचं गातो गुणगान जी 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 जी. त्या सह्याद्रीचा हो महाराष्ट्राचा, अहो रायगडाचा शाहीर आला शाहीर थाटात, शाहीर थाटात, शाहीर थाटात. छत्रपतींचं हे माझ्या शंभूरायाचं गातो गुणगान ठेवा ध्यानात. अरे जिर 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 हाजीर हाजी, जिर हाजीर हाजी, जिर हाजीर हाजी, जिर हाजीर हाजी. स्वराज्य सूर्यास्ता गेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तितक्याच रघुबीनं स्वराज्याची गादी सांभाळली. स्वराज्य सूर्यास्ता गेला न शंभू गादीला. रायगड आला, रायगड आला, रायगड आला, रायगड आला. दख्खन गौरव धर्म प्रसारक, बहुब्राह्मण प्रतिपालक, मालिके सिंध हिंद पद बादशाह शिवाजी पुत्र संभाजी. क्षत्रिय कुलीन काव्य विलीन संस्कृत पंडित सकल गुण मंडित. छत्रपती की जय, जय जय छत्रपती की जय, जय जय छत्रपती की जय. हा 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 हा. पण माझा संभाजी राजा, अहो माझा छत्रपती संभाजी राजा कसा होता, अहो कसे म्हणाल. वरदार छातीचा गडी, हा 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 हे वरदार छातीचा गडी, वरदार छातीचा गडी, 12 हात उडी मारतो खडी. सिंहाचा जबडा धरून फाडी, सिंहाचा जबडा धरून फाडी, सिंहाचा जबडा धरून फाडी. तटात दोर खंड तोडी, भल्या भल्यांची खोड मोडी आजी जी, भल्या भल्यांची खोड मोडी आजी, भल्या भल्यांची खोड मोडी आजी. भरदार छातीचा बांधा, भरदार छातीचा बांधा, असं मर्द मराठा खंड, मराठा खंड जी, मराठा खंड जी, मराठा खंड जी जी जी. शंभूराजे तळ कोकणात मुक्कामाला असताना आणि बेसावध असताना अचानक कालवा कालव सुरू झाली. एकच आवाज आला. कोणता आवाज? शिरके शिरके शिरके. अहो अहो गणी पळून गेलं. अहो करायला तयार झालं होतं. अहो गणपती शिरके विदूर झाले आणि माझे छत्रपती संभाजी महाराज कैद झाले. पकडलं पकडलं, कसं आणलं आणि कुठं नेलं? अहो 32 शिराला बांगणी मार्गे आणलं मिरजेला, राजाला आणलं मिरजेला. हे आलमगिराला कळता वार्ता म्हणे तो बिसमिल्ला. हे राजे हो जिराजी, हे राजे हो जिराजी. अरे हे 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 हे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलेलं आहे आणि या मार्गाचा अकलूजचा तल उठवला आणि बहादूरगडाच्या किल्ल्यावरती राजांना आणलं गेलं. अल सुल्तान अल आजम वल खकन अल मुकर्रम हजरत अबुल मुजफ्फर
मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर तशरीफ ला रहे हैं। औरंगजेब आला, औरंगजेब आला. औरंगजेबाने पाहिलं, त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना की आपण साक्षात शिवछत्रपतींच्या पुत्राला गिरफ्तार केलंय. आणि या खुशीच्या मोक्यावर औरंगजेब स्वतःच्या गुडघ्यावर बसून नमाजाच्या रुखाता पडू लागला. हो राजे, का नाही? अरे यावत रावण की सभा, शंभू बंधियो बजरंग, दहूर यक्त सिंदूर समक, क्या खेले हो रणरंग. राजन, तुम हो सचे, क्या खूब लड़े हो जंग. अरे देख तुम्हारा तेज, तखत जगत हुआ रंग. अरे अजन, काय ते तुमचं शौर्य, काय तो तुमचा पराक्रम राजे. अहो तुमचं ते धैर्य पाहून ते तात्याचं सिंहासन सोडून त्या समोर गुडघे टेकून बसला. चुप चुप. सिर्फ 9 बरस का था जब हमसे मिला था आगरा में, तब हमने इससे कहा था, क्यों रे संभा, क्या तुम्हें डर नहीं लगता हमारा? मगर इसने हमसे कहा था, हमें किसी का डर नहीं लगता, मगर हमारी वजह से सबको डर लगता है. सच सच कहा था काबर ने, कभी न ठंडक मिलने दी, मगर अब नहीं. भूल मत संभा, तुम्हारी कैद में, गिरफ्त में. बता कहाँ छुपाई है किले की चाबियां और कहाँ छुपाया है हमारा खजाना. मातीसाठी सळसळणारं इमान बेईमान होऊ देणार नाही. याद राख औरंग्या, या महाराष्ट्राच्या मातीत आहेस, जरा मोकळा सोड, इथं तुझी माती करतो. अरे इनके बाप के पैरों में है दौलत, जाकर उसे तू हासिल कर. इसी बहाने कदम छू लेना, पर पहले खुद को उस काबिल कर. खामोश. सरिया घुसाकर फोड़ दो इन्हें, अब और न हम सह पाएंगे. जब काट दो इस काफर की, कभी हर हर ना कह पाएंगे. नाखून उकाड़ो, खाल उधेड़ो, जब तक ना घुटने टेकेगा, हमसे बगावत का नतीजा जमाना देखेगा. जाओ, ले जाओ इसे, हस्र कर दो इसका. औरंगा, यातनेची आणि वेदनेची भीती कोणाला लागवतोस? अरे मला, या शिवपुत्र संभाला. अरे हात, अरे माझा अनंतात कधीच मुक्त आहे, स्वतंत्र आहे. नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावका. औरंग्या, मतलब समजला नसेल तर नीट समजून घे. माझे हात पाय छाटशील, अरे माझा उभा देह छाटशील, पण माझे हात पाय म्हणजे मी नव्हे. अरे वाऱ्यावरती तलवारीचा वार करून वादळाचा तिरक्षेद करता येत नाही. पाण्याच्या पटलावरती तापलेलं बलिते ठेवून समुद्राची लालच ठेवता येत नाही. राजन, खामोश. मुकर्रब खान, ले जाओ इन्हें. कर दो हमारे सुरू झाली शिक्षेची अंमलबजावणी. औरंगजेबाचं मस्तक भडकलं आणि औरंगजेब म्हणतो, ये गंदी जबान काट डालो.
मग निघाला नंगी लकलकती तलवार घेऊन हापशी. आणि जेव्हा ती नंगी लकलकती तलवार संभाजी महाराजांनी पाहिली तेव्हा त्यांना कळून चुकलं की जीभ जाणार आपली. मग एका हापशाने महाराजांचा तोंड उघडण्याचा प्रयत्न केला पण तोंड उघडेना. एकाने महाराजांच्या कानावर दाबचोर दिला तरी तोंड उघडेना. एकाने महाराजांच्या मस्तकावर प्रहार केला तरी तोंड उघडेना. अरे तोंड उघडेनाच कसा? अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोदत जात हिचा आमच्या मराठ्याची जात सांगणारा सवा संभाजी येतो. मग एका हापशाने युक्ती केली. संभाजी महाराजांचं नाक दाबून ठेवलं. श्वास कोंडला. श्वास घेण्यासाठी जीभ लवलवली. त्या संधीचा घेतला फायदा. पक्कड घुसली आत. जीभ ओढली बाहेर आणि नंगी लकलकती तलवार चालली साप. तोंडातून ओलघडलं फक्त लाल बुंद रक्त. ती जीभ पडली होती समोरच. अहो त्या जिभेला सुद्धा महाराजांपासून पोरक होता येईना. हो ज्या जिभेने उमटवले जगदंब जगदंबचे बोल. जी म्हणत राहिली सतत मासाहेब आऊसाहेब बाबासाहेब. ती करत राहिली हर हर महादेवाचा जागर. तीच जीभ पडली होती समोरच. पुन्हा 2 दिवस गेले. औरंगजेब येतो. औरंगजेब म्हणतो क्यों शंभू राजे क्या हालत है? नाही. डोळे मोठे झाले होते. तोंडामध्ये बोलण्यासाठी जिव्हा नव्हती पण डोळे थेट सांगत होते की नाही माझ्या स्वराज्याशी मी गद्दारी करणार नाही. माझ्या हिंदुत्वाशी मी बेईमान होणार नाही. आणि मग डोले काढण्याचा अंमलबजावणी सुरू झाली. निघाला हबशी तप्त लाल बुंद सळया घेऊन. धुरांच्या रेषा हवेत टाकत दिसणाऱ्या त्या सळया जेव्हा महाराजांनी त्या सप्तबुंद सळया बघितल्या तेव्हा कळून चुकलं महाराजांनी की डोळे जाणार आपले. मिटले डोले आणि डोळ्यासमोर उभे राहिले साक्षात शिवछत्रपती. अहो या डोल्यांनी पाहिलं होतं ना स्वराज्य संवर्धनेचं स्वप्न. या डोल्यांनी दिला होता ना इशारा मोहिमेला मावल्यांना. अहो या डोल्यांनी घेतलं होतं ना साक्षात आऊसाहेबांचं दर्शन. उघडले डोले. डोळ्यासमोर दिसल्या लाल तप्तबुंद सळया आणि सळया आल्या जवळ आणि सळया घुसल्या आत निघाल्या त्याच वेगाने बाहेर. अहो डोले नव्हते राहिले. हो राहिल्या होत्या फक्त आणि फक्त खोपड्या. काळ्या कभिन्न उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. पुन्हा 2 दिवस गेले. तिसरी शिक्षा. औरंगजेब म्हणतो या हाडा मांसाचे तुकडे करा. अहो कोल्ह्या कुत्र्याला घाला. अहो कुणीतरी यायचं हाताची बोटं छाटून जायचं. कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाटा काढून जायचं. अरे कुणीतरी यायचं तलवारीच्या पाताने मांसाचे लचके तोडून कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. अरे हनुमंताला शेंदूर थापावा असा रक्तानं माकला होता माझा संभाजी. पण तरी झुकला नव्हता, वाकला नव्हता, नमला नव्हता. होता तोच तेज आणि तोच करारीदार बाणीदारपणा. आणि खऱ्या अर्थानं तो देह उचलला आणि भीमा आणि इंद्रायणी नदीच्या तीरावर देऊन टाकलं राजाला. उगवलेला सूर्य मावळतीला खल्लेला होता. रडण्यासाठी कुणी नव्हतं.
रडण्यासाठी कुणी नव्हतं तेव्हा भीमा आणि इंद्रायणी नदीने टाहो फोडला, टाहो फोडला, टाहो फोडला. गळ्यात गळा घालोनिया नमते इंद्रायणी भीमेला. रडण्यासाठी नवती कोणी प्राणही अर्पिला. हो प्राणही अर्पिला. रडण्यासाठी नवती कुणी प्राणही अर्पिला. हो धर्मासाठी अर्पिला प्राण शंभूही चालला. हो हो शंभूही चालला. हो हो शंभूही चालला. आणि त्या भीमा आणि इंद्रायणी नदीच्या तीरावरती एक भाला रोवला गेला. एक भाला रोवला गेला. त्या भाल्यावरती माझ्या राजाचं मस्तक चढवलं गेलं आणि त्या रक्ता मस्तकातून पडला एक रक्ताचा थेंब भीमा आणि इंद्रायणी मध्ये आणि शहरली थरारली इंद्रायणी. अस्व घालत सांगू लागली की माझा राजा कुणाला नाही कळला हो, तो कळाला फक्त आणि फक्त औरंगजेबाला. आणि मग म्हणतोय औरंगजेब, या अल्लाह, सचमुच छावा था छावा शेर का. अरे हमने आंखें निकाल दी उसकी, मगर नहीं झुकाई न. अरे हमने हाथ काट दिए उसके, मगर नहीं फैलाए हाथ हमारे सामने. अरे हमने पैर भी तोड़ दिए उसके, मगर नहीं टेके घुटने हमारे सामने. या खुदा, सचमुच छावा था छावा शेर का. आणि मग औरंगजेबाला वाटलं की आता मराठा संपला, शिवाजी राजा संपला, छत्रपती संभाजी महाराज संपला, आता मराठा संपला. पण जेव्हा ही खबर स्वराज्याला समजली तेव्हा ताराराणी साहेब, संताजी धनाजी यांच्यासोबत कित्येक मावळे परत पेटून उठले पुन्हा संभाजी बनवून. अहो महाराष्ट्र गिलंकृत करायला आला होता तो औरंग्या. अहो महाराष्ट्र सोडा, 3.5 हाताची फक्त जमीन त्याला इथेच काढून शांत केला. महाराष्ट्र, अहो आजपर्यंत आपण प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना फक्त आणि फक्त डोक्यावर घेत आलो, पण कधी डोक्यात घ्यायला नाही राहिलं. महाराज आपल्या डोक्यात उतरवा म्हणजे ते आपल्या कृतीतून बाहेर उतरतील.
हो तो सह्याद्रीचा छावा आजही त्या सह्याद्रीवर उभा आहे आणि सांगतोय माझं महाराष्ट्र बलिदानाचं आणि राष्ट्राचं हित गुज सांगतोय. ज्या मातीसाठी हो छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्या मातीसाठी कसं जगावं, छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं आपल्या मातीसाठी कसं मरावं. आणि म्हणून सांगताय शाहीर जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा, शूर शिवबाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा. रक्त सळसल्ले रोमा रोमात, रक्त सळसल्ले रोमा रोमात, रक्त सळसल्ले रोमा रोमात, रक्त सळसल्ले रोमा रोमात, रक्त सळसल्ले रोमा रोमात. मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ साहेब की. हॅलो हॅलो. श्री छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय गाथा खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण झालेलं आहे. तरी पुन्हा एकदा यांच्यासाठी सर्व कलाकारांसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद.